आता आपण एक अत्यंत महत्त्वाची बातमी बघणार आहोत। मोठी या घडीची बातमी आहे। आंबेगाव तालुक्यामध्ये माळीण परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे आणि दरड सुद्धा कोसळल्याची घटना घडली आहे। माळीण हे नाव आपण कधीही आयुष्यात विसरू शकणार नाही आणि त्याच माळीण फाट्याजवळ पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे। पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे। माळीण फाट्याजवळ रस्त्यालगतचा डोंगर कडा कोसळलाय। अहुपेकडे जाणारी वाहतूक त्यामुळे पूर्णपणे ठप्प झालेली आहे। कोसळलेली दरड 2 घरांवर येऊन पडल्याने मोठा धोका निर्माण झालाय। जीवितहानी सुदैवाने झालेली नाही, कोणी जखमी झालेलं नाही, मात्र भीती कायम आहे। सतत सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि परिसरातील नागरिक यामुळे भयभीत झालेत। माळीणची आधीची असलेली परिस्थिती यामुळे सगळे नागरिक भयभीत झालेत। बघा, हा पूर्णच्या पूर्ण डोंगर खाली आलाय आणि रस्ता पूर्ण बंद झालेला आहे। हा प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं गेलेलं आहे। नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय मार्गावरून प्रवास करणं टाळा असं आवाहन केलं गेलेलं आहे। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सचिन, आधीच माळीणमध्ये काय झालं त्यामुळे तिथले असलेले नागरिक भयभीत आणि त्यात आता आज हा डोंगर खाली येणं, काय अपडेट? खरं तर माळीणमध्ये जे आहे, पूर्वीची घटनेचा जर विचार केला तर 30 जुलै 31 जुलै 2014 रोजी माळीणमध्ये लँडस्लाइड कोसळली होती आणि या दरड कोसळण्याच्या घटनेमध्ये 150हून अधिक नागरिकांना जो आहे आपला प्राण गमवावा लागला होता आणि संपूर्ण राज्य आणि संपूर्ण देश या घटनेमुळे हादरला होता। आता या घटनेला 10 वर्ष होऊन गेलेत आणि यावेळी सुद्धा माळीण गावाचा जो माळीण फाटा आहे या माळीण फाट्यावरची दरड कोसळली आहे। खरं तर ही दरड 2 घरांवरती कोसळली आहे आणि हे दरड कोसळल्यामुळे माळीणपासून जो वरती आहुपे आशाने या भागाचा जाणारा जो रस्ता आहे हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे। असं असलं कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती आतापर्यंत मिळालेली नाहीये। दरड कोसळली, रस्ता बंद झालाय। ही जी घटना घडली आहे या घटनेमुळे माळीणमधील जे काही नागरिक जुन्या घटनेतून बचावले होते ते आता कुठेतरी स्थिरावलेत, पुन्हा प्रपंचाला लागलेत, पुन्हा काम करायला लागलेत। मात्र 10 वर्षानंतर पुन्हा आज जी दरड कोसळण्याची घटना ही माळीणच्या नजीक झाली। त्यामुळे या ज्या नागरिक आहेत, माळीण असतील किंवा परिसरातील गावातील जे नागरिक आहेत, या नागरिकांच्या जुन्या ज्या जखमा आहेत त्या जुन्या जखमा पुन्हा एकदा ताज्या झाल्यात। जुन्या आठवणी ज्या आहेत त्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्यात। जे नागरिक माळीणच्या धक्क्यामधून सावरले होते ते नागरिक आणि ज्यांनी आपले स्वतःचे रक्ताचे नातेवाईक माळीण दुर्घटनेमध्ये गमावलेत त्या सर्व नागरिकांना आपल्या जुन्या ज्या घटना आहे त्या आपल्या नातेवाईक त्यांनी या दुर्घटनेत गमावले होते त्या नातेवाईकांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्यात आणि या संपूर्ण जी काही प्रकार झालाय ऍक्च्युली दरड जी कोसळली आहे ही माळीगावातून थोडी दूर कोसळली आहे, माळीण फाट्यावरची कोसळली। त्यामुळे माळीण परिसर असेल किंवा माळीणचे जे काही नातेवाईक इतर गावांमध्ये आहेत या सर्व नातेवाईकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। जुन्या आठवणी ताज्या झाल्यात आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये कुठेतरी आता दुःखाच्या भावना पुन्हा उफाळलेल्या पाहायला मिळत आहेत। स्टुडिओ नक्की सचिन, धन्यवाद माहिती दिलीत त्याबद्दल।